ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे सूर्यकांत मांढरे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाच्या जवळील अभिनेते आहेत. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीची येत्या मंगळवारी 2 जून रोजी सांगता होणार आहे. या कलासक्त राजबिंड्या अभिनेत्याच्या कलाकृतींतील दृश्ये आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या गीतांच्या मैफलीतून त्यांची आठवण जागविण्यात येणार आहे. त्यानिमित्त लोकसत्ताने एक लेख लिहिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. चित्रकारांची खाण, जयप्रभा स्टुडिओ व चित्रनगरी यामुळे चित्रपटसृष्टीचे माहेर अशी कोल्हापूरची ख्याती. कलाकारांनी संपन्न असलेल्या या शहराला कलापूर असं देखील म्हटलं जातं. जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे चंद्रकांत आणि सूर्यकांत हे बंधुद्वय याच करवीर नगरीचे. पृथ्वी तलावरचे हे सूर्यचंद्र मराठी रसिकांच्या हृदयामध्ये अढळ स्थान करून आहेत. त्यातील सूर्यकांत केवळ अभिनेते नव्हते, तर लेखक, चित्रकार, शिल्पकार, निर्माता, दिग्दर्शक आणि ग्रामीण चित्रपटांतील गावचा पाटील ही भूमिका समर्थपणे वठविणारे अशी सूर्यकांत मांढरे यांच्या व्यक्तिमत्वाची बहुआयामी रूपे होती. कोल्हापूर येथील तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दाम्पत्याच्या पोटी सूर्यकांत यांचा जन्म झाला. वामन हे त्यांचे मूळ नाव. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी त्यांचे सूर्यकांत हे रजतपटासाठी नामकरण केले. इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचे दुकान चालविणारे त्यांचे वडील नाटक चित्रपटाचे देखील शौकीन होते. तालीम संस्कृतीच्या कोल्हापुरात मांढरे बंधूंना व्यायामाची आवड असणे हे स्वाभाविकच. त्यानुसार उंच, बलदंड असं त्यांचं व्यक्तिमत्व. थोरले बंधू चंद्रकांत हे देखील अभिनेते म्हणून प्रसिद्ध. चंद्रकांत, सूर्यकांत ही नावे जोडीनेच घेतली जायची. सूर्यकांत यांचे उमदे आकर्षक रूप भालजी पेंढारकर यांच्या नजरेस पडले आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी या मुलाला 1938 मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी दिली. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचे मन अभिनय आणि चित्रकलेकडे ओढ घेत होते. जाणकार चित्रकार बाबा गजबर यांच्याकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले. 5 वर्षानंतर म्हणजे 1943 मध्ये भालजींच्याच बहिर्जी नाईक या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेय नामावलीपासून भालजींनी त्यांचे नाव सूर्यकांत ठेवले आणि पुढे याच नावाने चित्रपटात ते लोकप्रिय देखील झाले. पाऊण शतकापूर्वी 1950 मध्ये राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या केतकीच्या बनात चित्रपटात त्यांनी सर्जेराव ही भूमिका केली. मराठीतील पहिलाच फक्त प्रौढांसाठी असे प्रमाणपत्र मिळालेला हा चित्रपट. नायक म्हणून 100हून अधिक चित्रपटांमध्ये ते झळकले. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, तसेच पांढरपेशा शहरी जीवनातील स्त्री जन्मा तुझी कहाणी, ग्रहदेवता, बाळा जोजोरे या चित्रपटांतील नायक देखील त्यांनी सुरेख रंगवला. अभिनेत्री जयश्री गडकर आणि त्यांच्या पडद्यावरील जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. सूर्यकांत जयश्री गडकर जोडीने 27 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबर केलेले चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडले. एका बाजूला चित्रपटांतून अमाप लोकप्रियता मिळवल्यानंतर देखील सूर्यकांत यांनी रंगभूमीवर देखील तितकीच तेजस्वी कारकीर्द घडवली. बेबंदशाही, आग्र्याहून सुटका, तुझे आहे तुझपाशी, लग्नाची बेडी, झुंजारराव या नाटकांतून त्यांनी समर्थ अभिनयाचे दर्शन घडविले. कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीत देखील त्यांनी योगदान दिलेले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेतून त्यांनी आत्मचरित्र लिहिले. 1978 मध्ये ईर्षा या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन देखील त्यांनी केले. सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त पुणा गेस्ट हाऊस आणि प्रकाश मांढरे यांच्या वतीने मंगळवारी 2 जून बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीला गांधी, खासदार मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, वात्रटिकाकार
रामदास फुटाणे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर उपस्थित राहणार आहेत. चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी निर्मिलेली ध्वनिचित्रफीत दाखवण्यात येणार असून पल्लवी आनंददेव आणि रवींद्र शाळू हे सूर्यकांत यांच्या चित्रित झालेली गीते सादर करणार आहेत. तर मित्रांनो, ही होती ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.